मित्रांनो, कृषी क्षेत्राचे डिजिटलायझेशन करण्याच्या हेतूने एक मोठा पाऊल म्हणून सरकार शेतकऱ्यांची नोंदणी सुरू करत आहे। यामध्ये शेतकऱ्यांना आधार कार्ड प्रमाणेच एक युनिक ओळखपत्र देण्यात येणार आहे। मित्रांनो, ओळखपत्र म्हणजेच ज्याला आपण फार्मर आयडी असे म्हणतो। या शेतकरी योजनेसाठी मित्रांनो पात्रता काय असणार आहे, त्याचे फायदे काय असणार आहेत आणि त्यासाठी लागणारे डॉक्युमेंट काय काय आहेत हे आपण पाहूयात। तर सर्वात पहिलं पात्रता पाहत असताना अर्जदार हा महाराष्ट्राचा रहिवासी असणं गरजेचं आहे। शेतकऱ्याकडे जमिनीची मालकी हक्क असणं गरजेचं आहे। त्यानंतर शेतकऱ्याचे नाव 7/12 उतार्यावरती असणं आवश्यक आहे। मित्रांनो, आता याचे उद्देश आणि आपण फायदे पाहणार आहोत। याचे उद्देश आणि फायदे पाहत असताना यामुळे काय होणार आहे तर शेतकऱ्याची एक डिजिटल म्हणून ओळख निर्माण होणार आहे आणि या संपूर्ण शेतकऱ्याची माहिती मित्रांनो या फार्मर आयडी मध्ये एकत्र केली जाणार आहे। त्यामुळे कोणत्याही शासकीय योजना जी येणार आहेत त्या योजनांचे फॉर्म भरत असताना मित्रांनो सर्वात सोयीस्कर होणार आहे या आयडीच्या माध्यमातून। सर्व माहिती एकत्र असल्यामुळे मित्रांनो सर्व ठिकाणी तुम्हाला कागदपत्र देण्याची आवश्यकता भासणार नाहीये ही आयडी असल्यामुळे। मित्रांनो, भविष्यात येणाऱ्या योजनांचा शासकीय लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांकडे फार्मर आयडी कार्ड असणं आवश्यक आहे, अनिवार्य आहे। त्यामुळे आता याचं रजिस्ट्रेशन सुद्धा चालू झालेलं आहे। मित्रांनो, फार्मर आयडी कसं बनवायचं याच्यावरती सुद्धा आपल्या चॅनलवरती व्हिडिओ येणार आहे। त्यामुळे येणारा व्हिडिओ पाहण्यासाठी मित्रांनो सर्वात पहिला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे। सध्या तुम्ही कोणत्याही योजनेचा जर लाभ घेत असाल तर तुम्हाला यापुढे मित्रांनो ही आयडी फार्मर आयडी असणं आवश्यक आहे। जर तुम्ही फार्मर आयडी बनवला नसाल तर सर्वात पहिलं फार्मर आयडी बनवून घ्या मित्रांनो, कारण ज्या काही सरकारी योजना येणार आहेत त्या योजनांचा लाभ घेण्यासाठी तुमच्याकडे ही फार्मर आयडी असणं गरजेचं आहे। थोडक्यात मित्रांनो, शेतकरी ओळखपत्राच्या माध्यमातून शेती क्षेत्रात प्रगती करण्यासाठी शेतकऱ्यांना खूप फायदा होऊ शकतो। मित्रांनो, या फार्मर आयडीच्या माध्यमातून शेतकरी योजनांमधून लोन सारख्या सेवेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक आहे फार्मर आयडी। ही फार्मर आयडी बनवण्यासाठी मित्रांनो लागणारे जे काही डॉक्युमेंट आहेत त्यामध्ये आधार कार्ड असणं गरजेचं आहे, बँक पासबुक असणं गरजेचं आहे, 7/12 उतारा असणं गरजेचं आहे आणि सर्वात महत्त्वाचं मित्रांनो तुमच्या आधारला मोबाईल लिंक असणं गरजेचं आहे। तेव्हा तुम्ही फार्मर आयडी कार्ड हे बनवू शकता आणि या फार्मर आयडीचे फायदे तुम्ही घेऊ शकता। तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण फार्मर आयडी म्हणजे काय, फार्मर आयडीचे उद्दिष्ट, फायदे, फार्मर आयडी बनवण्यासाठी लागणारे डॉक्युमेंट आणि फार्मर आयडी बनवण्यासाठी असणारी पात्रता आपण या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं। आणि येणाऱ्या व्हिडिओमध्ये मित्रांनो फार्मर आयडी कसं बनवायचं याच्यावरती सुद्धा व्हिडिओ येणार आहे। त्यामुळे तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा। चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद मित्रांनो।